नमस्कार. आता तुम्हालाही बोलायचं आहे, पण त्याआधी 50 वर्षापर्यंत हा संसार पोचलाय, हो ना. पण आजोबा, या सगळ्या संसाराचं श्रेय तुम्ही कोणाला द्या? हो का? हो, तिने सगळं सांभाळलं. कारण मी बँकेत होतो, बँकेतनं आल्यावर पुन्हा दुसरं काम करत अकाउंट्स वगैरे लिहायचो. त्यामुळे घर मी सांभाळणं, मुलीला सांभाळायचं, तिला हे करायचं, शिक्षण लक्ष द्यायचं, सगळं तिने केलं. काय माऊली, कसं वाटतंय? छान वाटतं. हो की ना. आणि आता तुम्ही या दोघांना ओळखता, नकळत या घरामधले तुम्ही सगळे सदस्य आहात. आज या दोघांच्या प्रती तुमच्या मनात ज्या भावना आहेत, ही जेव्हा घरामध्ये आली तेव्हा आम्ही दोघी बरोबरच होतो. त्यामुळे असं मैत्रिणीसारखंच आमचं नातं होतं. तिला सगळ्याची हौस असायची, शिकायचं असायचं, काय आहे आपल्या घरात काय नाही सगळं विचारायची ती, आणि करायची पण. सगळ्यांची मनं जिंकली तिने. काका आणि काकू हे कपल म्हणजे आमच्या मोठ्या फॅमिलीतलं मोस्ट ॲडोरेबल कपल असं म्हणता येईल. अरे वा. पण मी एवढंच म्हणणार नाही, तर ते दोघे एकमेकांना अतिशय पूरक पण आहेत, किंवा आपण म्हणतो कॉम्प्लिमेंटरी. कारण काकू जर थोडी म्हणजे आम्ही जसं काका म्हणाले की ती जास्ती घाईत असते, किंवा ती थोडी इम्पेशंट आहे, पण ॲग्रेसिव्ह आहे ती. पण त्याच वेळेला काका अतिशय शांत आणि ही इज मच मोर मॅच्युअर असं म्हणेल मी. तर त्यामुळे ते अतिशय एकमेकांना पूरक आहेत. मी त्यांची भावजे आहे. त्यांच्या लग्नानंतर माझे सासरे म्हणजे यांचे वडील एक 4-5 वर्षांनी गेले. त्याच्यानंतर त्यांनी आमच्या कुटुंबाला आत्तापर्यंत पूर्ण सांभाळलं आहे. मोठ्या ताई म्हणून त्या म्हणजे माझ्या तर आईसारख्याच आहेत त्या. आणि अजून एक त्यांची कौतुकाची गोष्ट अशी की त्या टेक्नोसॅव्ही आहेत. म्हणजे त्यांना सगळं इंटरनेट वापरता येतं, मेल पाठवता येतात, नंतर टॅब वापरता येतं, रेल्वेचं रिझर्वेशन ऑनलाईन करता येतं, इतक्या त्या टेक्नोसॅव्ही आहेत. म्हणजे त्यांना त्याची शिकण्याची आवड आहे. हे मला मुद्दामून आवर्जून इथे सांगायचं आहे की या वयात सुद्धा त्या या आत्ता काळाबरोबर आहेत, आणि सगळ्यांनी असं राहायला पाहिजे असं मला वाटतं. तात्यांचं पण मला कौतुक करायचं आहे मुद्दामून, की त्यांनी या ताईंना साथ दिली म्हणून त्यांनी माझ्या माहेर म्हणजे माझ्या सासरच्या कुटुंबाला भावंडांना नीट सांभाळलं. सगळं त्यांचं केलं ते तात्यांच्या स्वभावामुळे केलं. त्यांनी जर नाही म्हटलं असतं तर ताई काहीच करू नसतं शकल्या. ती माझी काकू आहे, पुतणी आहे मी तिची. आठवण म्हणजे असं खूप हौशी आहे, आनंदी आहे. तिच्याकडे बघितलं की असं खूप छान वाटतं. म्हणजे असं तिचा फोन आला वगैरे की बरं वाटतं, आणि मनमिळावू आहे सगळं. आणि थोडंफार खाण्याचं असतं, तर स्वयंपाकाचं थोडंफार तिच्याकडनं मी शिकले. काय सांगता? हो, एकदम मस्त स्वयंपाक छान असतो, आणि काही केला पदार्थ की अजूनही आठवण येते तिची. हो, त्यामुळे ती एक छान आठवण आहे. अरे वा. काकू खूप छान, म्हणजे आम्हाला खूपच सगळेच चांगलेच अनुभव आहेत. मी श्रद्धा, त्यांची नातसून आहे. त्यांच्याकडे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, म्हणजे ती आपल्यालाही अशी मिळतेच. म्हणजे असं वाटतं की काहीतरी आपण करावं, इन्स्पिरेशनल काहीतरी करावं, असं खूप छान वाटतं. म्हणजे वाटतच नाही की आपली ती आजी आहे किंवा सासूबाई आहे, असं कधी ते बोलतच नाहीत. खूप छान, अगदी व्यवस्थित मस्त मन मिळावेपणे सगळं करून घेतात. मी तिची मैत्रीण आहे. आज तिचं 68 वय आहे, पण तिने आयुष्यात असं कुठलंही क्षेत्र सोडलेलं नाही आहे की तिच्याकडनं राहून गेले. 60व्या वर्षी इच्छा झाली नाचाच्या क्लासला जायचं, डान्सच्या गेली. सिरियलमध्ये कामं केलेली आहेत, नाटकातनं कामं केलेली आहेत. त्यामुळे हे उत्साही व्यक्तिमत्व आहे. नंतर BA झाली, नंतर घरी बसून BA झाली. हो, ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट केलं. अरे वा वा. स्वभावाने जरी तापट असली तरी ती तितकीच प्रेमळ आहे. तेवढ्यात त्यांनी सांगितलं तापट. माझ्या छातीत आता धडधडायला. बरं, मग तुम्ही प्रपोज वगैरे केलं की नाही एकमेकांना? काय केलं? प्रपोज वगैरे असं नाही, फिरायला लागलो. मग अगदी म्हणजे माझ्या एक मी होतं का हिला डे 1 पासून ही घरात यायची आमच्या. मग घरातनं आम्ही फिरायला बाहेर पडायचे. मी इट वॉज नोन टू एव्हरीबडी. सगळ्यांना हे माहिती होतं का बाबा हे काहीतरी गडबड आहे, काहीतरी ट्रेन कुठेतरी मध्ये थांबते सिग्नलला. पण मग लग्नाचा जेव्हा निर्णय झाला तेव्हा घरून दोघांच्याही मान्यता होती? हो, कारण एवढी 5 वर्ष आम्ही टुगेदर होतो. आणि असं त्यांच्यात काय असा ड्रॉबॅक नव्हता. म्हणजे त्या नव्हता म्हणजे आज आहे. तेव्हा नव्हता, आता आहे असं त्यांना नाही म्हणण्यासारखं असं काय नव्हतं का? म्हणून लगेच होकार झाला. मग लग्न कुठे झालं? मग लग्न मुंबईत कित्ते भंडारी हॉलमध्ये. पण बघण्याचा वगैरे कार्यक्रमाचा प्रश्नच नाही, बघण्याचा असा प्रोग्राम झालाच नाही. सगळेजण बघत होते. 5 वर्ष आम्ही फिरतोय. एकमेकाला बघण्याचा झाला नाही, पण सगळ्यांनी मिळून ह्या दोघांना बघण्याचा प्रोग्राम झाला होता. आणि मग शेवटी लग्न झालं मुंबईमध्ये. काय तारीख लग्नाची? 24 फेब्रुवारी 1966. काय सुंदर योग आहे बघा. आज हा भाग आपण सगळेजण बघता आहात. कॅलेंडरवरती नजर टाका.
आज 24 तारीखच आहे, त्यामुळे हा लग्नाचा 50वा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. किती आनंदाचा क्षण आहे, हो की नाही? आज लग्नाचा 50वा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. आज जर सांगितलं की व्यक्त व्हा, तर तुम्ही कसे व्हाल आजी समोर? आता हल्लीच्या पद्धतीप्रमाणे गुडघ्यावर वाकून फुल हातात देऊन की बाबा आय लव्ह यू. आणि आजी तुम्ही कसं व्यक्त होणार? हात पकडणार आणि सांगणार काय? चल पार्कात राऊंड मारून. डू यू रिअली लव्ह मी विचार. अरे वा, किती गोड, किती गोड. बरं, तुम्ही आता जसे हसतात तसेच हसत राहा. आणि एका खेळासाठी हे दोन्ही तुमच्या काळातली पाटी हातात घ्या, त्याने लिहा. हे बघा, मी प्रश्न विचारला की त्याचं उत्तर तुम्ही दोघांनी लिहायचं. उत्तर जर समान आलं तर 500 रुपयाचं बक्षीस मिळणार. हा, प्रत्येक बरोबर उत्तर आला. पहिला प्रश्न, लग्नानंतर पहिल्यांदा दोघे कुठे फिरायला गेले होते? दाखवा तिकडे. रिअली सरप्राईज. पुढचा प्रश्न, पण आजीने विचारलेला प्रश्न आहे, लग्नाआधी आजोबांची किती अफेअर होती? आजीने उत्तर लिहिलेलं आहे. आज फार आय नो. हो ना? दाखवा तिकडे कॅमेऱ्याला दोघांनी. तिसरा प्रश्न, पहिला एकत्र बघितलेला सिनेमा कुठला? नाव लिहा. दाखवा. हा चित्रपट कधी आला होता? आमच्या वेळेस आला होता. हा चित्रपट होता. दाखवा आजींना. काय होत? मेहबूब. मेहबूब. मेहबूब म्हणजे काय? मेहबूब म्हणजे प्रियकर. हो ना? हा मेहबूब कुठं? जरा 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 जरा, पण उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. चौथा प्रश्न, आजीनी बनवलेला कुठला पदार्थ आजोबांना अजिबात आवडत नाही? ओ माय गॉड. आजोबा दाखव ना का, 52 वर्षात बोललेले नाही ते लिहा आता. आजोबा निबंध लिहित आहेत की रेसिपी? दाखवा. 1 2 3. समोर समोर समोर. सोड्याची खिचडी. क्या बात आहे. चारही उत्तरं बरोबर आलेली आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, दोघांनी म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदा दोघेही कुठल्या देवाच्या दर्शनाला गेले होते? दाखवा समोर. दाखवा एकमेकांना. माटुंग्याच्या शंकराच्या देवळात गेले होते. 4 उत्तरं बरोबर आली. अभिनंदन. 2000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. 10वीच्या पुढे लगेच लग्न का केलं? 11वीला परत शिकवलं तिला मी. अरे हो, ते ठीक आहे, पण त्या म्हणाले 10वीत गेले आणि लग्न केलं म्हणून. तिच्या आई वडिलांनी मी काय करणार. पण आता ते म्हणाले तुम्हाला ते आवडेल असं? आवडेल ना. आता काय म्हणजे आजोबा आहे त्यांचा प्रेम.